तर आता आपण वजाबाकी या घटकाची माहिती घेऊया. तर वजाबाकी सोडवत असताना जेव्हा आपण शाब्दिक उदाहरणांचा विचार करतो तेव्हा काही शब्द शाब्दिक उदाहरणामध्ये येताना आपल्याला दिसतात आणि त्यावरून त्या उदाहरणामध्ये वजाबाकी करावी याचे आपल्याला एक संकेत मिळतो. ते शब्द कोणते आहेत त्याची माहिती घेऊया. गेले, कुठले, पळाले, मेले, किती मिळवावे, किती कमी, कोणती, किती जास्त, पेक्षा कमी, पेक्षा जास्त, वजा, किती, किती उरतील, पेक्षा कितीने मोठी, पेक्षा कितीने लहान, अशा स्वरूपाचे जे शब्द येतात शाब्दिक उदाहरणामध्ये त्यावेळेस आपल्याला त्या उदाहरणामध्ये वजाबाकी करावी असा संकेत मिळतो आणि हे शब्द असतील तर त्या ठिकाणी आपल्याला वजाबाकी ही क्रिया करावी लागते. तर वजाबाकी या घटकावर आधारित परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न महत्वाचे आपल्याला वाटतात आणि अशाच स्वरूपाचे नमुना प्रश्न आज आपण पाहूया. प्रश्न पहिला आहे 85,164 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास 6 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. पर्याय 1 14,835, 2 14,836, 3 14,736, 4 14,636. तर सर्वात लहान 6 अंकी लहानात लहान जी संख्या आहे तर ती आधी आपण मांडू आणि त्याच्यामधून 45,164 वजा केल्यानंतर आपल्याला ते उत्तर मिळू शकते. सर्वात लहानात लहान 6 अंकी संख्या आहे 1,00,000 आणि त्यातून आपल्याला 85,164 वजा तर 6 10 2 8 0. तर जेव्हा आपण 85,164 यामध्ये कोणती संख्या मिळवल्यावर लहानात लहान 6 अंकी संख्या तयार होईल. लहानात लहान ही संख्या 1,00,000 आहे. हे करत असताना आपण दोन पद्धतीने हे गणित सोडवू शकतो. 85,164 मध्ये किती मिळवल्यास 1,00,000 होतील हे देखील काढता येतं, परंतु त्यापेक्षा लहानात लहान 6 अंकी संख्येमध्ये आपल्याला तयार होण्यासाठी आपल्याला 85,164 मधून 1,00,000 मधून ती जर वजा केली तर आपल्याला ती संख्या मिळते. म्हणून कोणती संख्या मिळवायची आहे आपल्याला तर 14,836 पर्याय क्रमांक 2 ही संख्या आपल्याला मिळवावी लागेल. तेव्हा 85,164 मध्ये 14,836 मिळवल्यानंतर आपल्याला 1,00,000 ही संख्या लहानात लहान 6 अंकी संख्या तयार होईल. प्रश्न दुसरा आहे 27,056 ही संख्या 23,849 पेक्षा कितीने मोठी आहे. तर पर्याय 1 4,207, 5,207, 2,307, 3,207. तर कितीने मोठी किंवा कितीने जास्त असा शब्द आल्यानंतर आपल्याला वजाबाकी करावी लागते. त्यासाठी आपल्याला 27,056 वजा 23,849 0. तर जेव्हा आपण 27,056 आणि 23,849 यांची वजाबाकी केली तेव्हा आपल्याला 3207 हा पर्याय या ठिकाणी एवढं उत्तर आले. म्हणून पर्याय क्रमांक 4 3,207
7 पेक्षा 27,056 संख्या 23,849 पेक्षा 3,207 ने जास्त आहे आपल्याला समजलं. त्यानंतर तिसरा आहे प्रश्न 42 दशकातून 10 वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक येईल. आता 42 दशक 42 गुणिले 10 420 मधून 10 वजा केले तर 410. आता 410 या ठिकाणी सांगितलं किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक. म्हणजे यामध्ये किती दशक मिळवायचे तर 5 शतक म्हणजे 500 वजा 410 येतात 90. 90 भागिले 10 म्हणजे 90 भागिले 10 केलं तर त्याचं उत्तर येतं 9. आपल्याला पर्याय आहेत 180 90 9 18. म्हणजे किती दशक मिळवायचे तर आपल्याला 9 दशक मिळवावं लागते. तेव्हा ते उत्तर जे आहे ते 5 शतक मिळतं. चौथा प्रश्न आहे एका स्कूटरची किंमत मोपेडच्या किमतीपेक्षा 3,750 रुपयांनी जास्त आहे. स्कूटरची किंमत 11,000 रुपये असेल तर मोपेडची किंमत किती. या ठिकाणी स्कूटरची किंमत 11,000 दिलेली आहे. मोपेडची किंमत त्यापेक्षा 3,700 रुपयांनी कमी आहे. स्कूटरची किंमत जास्त आहे म्हणजे मोपेडची किंमत 3,750 रुपयांनी कमी आहे. आणि पर्याय 1 3,750 7,250 3 8,250 4 6,250. तर या ठिकाणी आपल्याला स्कूटरची जी किंमत आहे ती 11,000 वजा मोपेडच्या किमतीपेक्षा 2,750 3,750 जास्त आहे. म्हणून त्या ठिकाणी फरक काढण्यासाठी वजाबाकी करावी लागेल. 0 5 10. तर अशा पद्धतीनं 11,000 मधून आपण 3,750 वजा केल्यानंतर 7,250 एवढं उत्तर येतं. म्हणून मोपेडची किंमत ही 7,250 रुपये आहे. त्याच्यामध्ये 3,750 मिळवले तर स्कूटरची किंमत 11,000 आपल्याला मिळते. अशा पद्धतीने आज आपण वजाबाकी या घटकामध्ये वजाबाकी हा कोणत्या उदाहरणामध्ये करायचे आणि त्यासाठी कोणते प्रश्न कोणते शब्द त्या प्रश्नामध्ये येतात तसेच त्या घटकावर आधारित वजाबाकीसाठी आवश्यक असलेले नमुना प्रश्न कोणते आहेत हे आपण पाहिलं. आणि त्यासाठी आपल्याला गणना येणं पाढे येणं तसेच प्रत्येक वेळी जलद क्रिया येणं गरजेचं आहे. धन्यवाद.